महाराष्ट्रातला जो प्रसिद्ध पट आहे आणि त्या पटावून पहिल्या नंबरचं बक्षीस नेलं सहसा कोणाची की बैलात ज्या बैलात धमक असते तोच बैल नेते. सर्जा हा फॉर्च्युनरचा मालक आहे आणि आता सध्याची हे पब्लिक कोण आले की तुम्ही त्या सर्जासोबत हा बैल आज सध्या त्या बैलाची काही माहिती बैलाचं तो जो बैल आहे तो म्हटलं हा बटन आहे का मोठं आहे काय सांगा बाबा त्या माय हो बटन आहे म्हणते. आता त्या बैलाचीच आपण पाहू ना कसा बैल आहे काय बैल आहे. हो पाहून घे ना बा लोक किती आहे त्या माय बी लोक म्हटलं या बैल पाहिले लोक हो म्हणजे आजकाल हिरोईनले लोक पाहिले येत नाहीत पण लोक पाहिले बैलाला येतात. आज तर एवढी गर्दी आहे म्हटलं काय विचारता. अरे ओ भाऊ या बैलाचा मालक कोण आहे हो बाबा मालक तर साधा सुद्धा दिसते बा दाढी खपोळ कापोळ त्या माय बी हो. मी काय म्हणतो कोणत्या गावचे आहात तुम्ही. जालना तालुका जालना जिल्हा म्हणतात. तुम्ही म्हटलं पहिल्यांदा झाले का इथं या मैदानाला पहिल्यांदा झाले. तुम्हाला माहित नव्हतं का हे मैदान म्हणजे मानाचं मैदान आहे म्हणून आमच्या इकडलं. मानाचं आहे म्हणूनच आलो. आम्ही असं ऐकलं की बाबा सर्जावाल्यानं तुमचा बैल तिथून बोलावला हे खरी गोष्ट आहे का. खरी गोष्ट आहे. कोण बोलावलं. आता काय त्याला काहीतरी बैलामध्ये नंबर करायचा म्हणून मी सर्जावाल्याला विचारलो तो म्हणे इथून म्हणे सायाची माई बुलेट गेली म्हणे त्याच्यानं म्हणे ताकद म्हणे माझ्या बैल बोलावला म्हणे. बरं हा बैल कोणत्या जातीचा. बैल मैसूर जातीचा. बरं हा बैल एवढा छोटा इथं लोकांचं असं म्हणणं होतं की बा 6-5 मध्ये इथं पहिला पुरस्कार होईल. तुम्ही 7-3 इथं जेव्हा मारले तेव्हा सबन बैलीचे धाबेदन आणले की आता बा या बैलाचं कोणी तोडू शकत नाही. तुम्हाला काय वाटतंय थोडी. नाही तसं काही सांगता येत नाही ना. बैल आहेत शेवटी नंदी सगळे पाळणार आहेत. काही लोकांचे म्हटलं 6-3 म्हटल्यानंतर ढपले नाचता दुसता तुम्ही जो 6-3 मारल्यावर अजून म्हणजे तुम्ही बैलाचा विश्वास जो आहे. बैलावर विश्वास आहे हो पण कसं आहे सगळे नंदी पाळणार आहेत ना. कोणाचं काही सांगू शकत नाही. हे तुमच्या मनात जे भावना आहे की बाकीच्या बैलाविषयी तुमच्या मनात आतुरता आहे हे कसं काय तुमच्यात आलं. नाही आता बैल सगळे आपण बैलामुळे जिथपर्यंत आहे सगळे एकत्र म्हणून. बरं हा बैल किती वर्षाचा आहे. आता साधारणपणे 2.5 वर्ष. 2.5 वर्ष. दात किती गेले. 2 दाती. 2 दाती. हा तुम्ही केवढ्याचा घेतला. ह्यो 51,000चा खरेदी. फक्त 51,000चा. त्यामुळे इथे एका झपकत किंमत करून टाकली बाबा 1.5 लाख रुपये तुम्हाला बक्षीस भेटवलं नाही तर. भरपूर असे नंबर केले त्याला. 1 लाख 2 लाखाचे. कपडे बदलला सोर्स. अहो काय इथं किती कपडे बदलले तर तसंच होतंय माणूस. तुम्हाला दाखवायचं नाही. काय नाही गरीब माणसं आहे आपण. काय दाखवायचं सगळ्या जनतेचा शोभानं गरीबा सगळ्याच गोष्टीनं गरीब आहे आपण. तुमची बायको तुमच्यावर हवी होत असेल घरी. नाही बायकूच सांभाळते ना त्याला. बैलाला घरी आई आणि बायकूच हे करते मी. बरं हा बैल एवढा गरीब का. बैल गरीब नाही मारतात ते पण घरच्याला कोणाला नाही मारत. बाहेर दुसरा माणूस मग मी बाहेर थांबू का मी बाहेर जाऊन मला मारीन काय. नाही आता आहे ना मी इथं जवळ कसं मारेन. बरं हा बैल कोणत्या खांदी पळतो. हा डावा खांदी पळतो. हा बैल तुम्ही अगोदर कपाटात ठेवला होता काय. हा क गटात गेल्या वर्षी नंबर केले बैलाने. आणि क गटातून किती नंबर केले बैलाने. यानं साधारणपणे क गटामध्ये 50-60 नंबर 1 नंबरचे झालेले. या वर्षी अपटात टाकल्यानंतर किती बक्षीस मारले. आता गट चालू झाला तेव्हापासून 40-50 1 नंबर झाले. मला लात मारली होती मी बघायला गेलो. अशा लाता आता किती खासान तुम्ही. अशा लाता खाऊ पण त्या टायमाला त्यानं आपल्याला सांगितलं की मी आहे म्हणून. त्याला लात मारली मला. त्याच्यानंतर मग दुसऱ्याने बैल धरला. तो सोडत नव्हता. बैल गाडीतून खाली उतरला डायरेक्ट झोपला. ज्याच्याकडून घेतला होते म्हण नेऊन बांधा तुमच्या दावणीला. बैल सोडला. उठ म्हणलं नाव त्या टायमालाच म्हणलं बटन उठला आणि मागच आला. याला ह्या बैलाचं नाव तुम्ही बटन का ठेवलं. बटन एक आवडीनं ठेवलं. आणि आता ती गोष्ट सांगावं नाही. कहून सांगा. लोकांना बैलाची नावं का ठेवले जातात हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. अरे भाऊ माय हे चॅनल आहे की नाही फ्री मध्ये आहे हो. चॅनल वर नाही सांगू शकत मी ती बटन का नाव ठेवलं. ते सगळ्या जनतेला माहिती. जालना जिल्ह्याला बटन नाव का बरं. मग आता जालना जिल्ह्यात तर माहित आहे. मग माझं असं म्हणणं आहे ते जर महाराष्ट्रात जालना जिल्ह्यात माहित आहे तर मग बाकीच्या याच्यात माहित होते ना. नाही ते माझे घरचे बी बघता ना. सिक्रेट ठेवायचं. हा त्यासाठी ठेवलेलं आहे बटन. जेव्हा या बैलानं तुमचं ग्राउंड मारलं असं कोणतं ग्राउंड तुमच्या स्मरणात आहे की हे ग्राउंड
जिंदगीभर तुमच्याच आठवणीत राहील. आता कोणत्या बी गाडा मालकाला सर्वच ग्राउंड म्हणजे का आपलीच वाटते आणि सर्व जिकावच वाटते. हे पहा बहुतेक काही सांगू नका. तुम्ही पोरगी पाहायला गेलेली आज किती पोरी पाहिले? एकच पाहिजे. म्हणजे लव्ह मॅरेज होत तुमचं? नाही, मामाची पोरगी होती. मामाची पोरगी. मग 100% लव्ह मॅरेज आहे. मी कसं म्हणून झालो, आपण 70-80 पोरी पाहतो. 70-80 पोरीतून एक पोरगी चूज करतो. सर्जामध्ये संभाजीनगरचं जे मैदान झालं आता त्याच्यामध्ये 2 नंबर झाला. कडानं पळून गाडी 2 नंबरला उतरली. पहा बरं, आता तुम्ही आता म्हणा की सर्व मैदान हे असते, तुम्ही उत्तर देताना असे बरोबर मोजके देता, म्हणजे कोणत्या मैदानावर राग न्यायला पाहिजे. हिंद केसरी मैदानात संभाजीनगरच्या गाडी बारीक आदत वासराला घेऊन 4 नंबर घेतला त्याला 3 फेऱ्यात. हा. तुमची या बैलाकडून आता अपेक्षा कोणती आहे की या बैलानं हे मैदान मारलं तुम्ही जीवनात सफल झालो? आता माझी इच्छा फक्त एवढंच होतं की मला बहिराम बाबाचं मैदान 1 नंबर करायचं. तुम्ही एवढं तुम्ही म्हटलं एवढं समाधानी कोण आहात? तुम्हाला कोण वाटत नाही की माझ्या बैल हिंदी कसली झाला पाहिजे म्हणून? हिंद केसरी आता ते पळण तर होईन, पण आज मी काल बैल दुसऱ्या पटावर होतो. मला करणचा फोन आला सर्जावाल्याचा 8 वाजता. मला म्हणे बैल भरून यावं लागतं. मला माझी इच्छा लई होती पहिल्याच खेळायला यायची, पण बैल नव्हता तसा माझ्या बैलाला, म्हणून मी मागं राहिलो जरा. ते मैदान गेलं माझ्यावाला बैलावाचं. मग याचा फोन आला, म्हणलं या बैलात आपण. तुम्ही बोलता बोलता आज भावुक होऊन राहिले. जे बैरम बाबाच्या भावुक का झाले? मी गेल्या वर्षी स्वतःच्या मनात इच्छा व्यक्त केली ती, माझ्याकडे असा बैल घडावा, मी बैरम बाबाला 1 नंबर करावा. आता सर्जाने जेव्हा तुम्हाला बोला, सर्जा सोबत बैल लावताना प्रत्येक जण सर्जासोबत माझा बैल लागला पाहिजे हे प्रत्येक जण अपेक्षा ठेवते. पण ज्यानं हिंद केसरी आणि फॉर्च्युनर मारली त्या बैलाचा तुम्हाला निरोप आल्यानंतर तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? याच्या अगोदर सर्जासोबत बैल सोडला होता का? याच्या अगोदर भरपूर वेळेस पळालेलं सर सर्जासोबत. म्हणजे तुमच्या बैलाची गॅरंटी हे सर्जाले होती? हा, होती. हे सर्जा करणपेक्षा बी ड्रायव्हर हे आपले नागरावदाजी, त्यांना सगळ्यात जास्त विश्वास आहे बैलावर. तुम्हाला आता कॉन्फिडन्स आहे का की 6-3 हे इथं तुटणार नाही म्हणून? असं तर आहे, पण कोणत्या नंदीचा आपण सगळे नंदी आपले कोणाचा असं आपण सांगू शकत नाही मीडियासमोर. जेव्हा तुम्ही या बैलावर पहिलं मैदान मारलं तेव्हा पहिला फोन कोणाला केला तुम्ही? याला फोन कोणाला करणार, फोन तिकूनच येतात. मी ते नाही म्हणालो, पहिला फोन जेव्हा मैदान मारलं तो कपट असो कोणते असो, तेव्हा पहिला फोन तुम्ही कोणाला केला? पहिला फोन आईला. म्हणजे मग बायको आईपासून दुरावर ठेवली काय? नाही, बायको नंतर आई आधी. तुम्ही उत्तर देताना तुम्ही एवढे समर्पक उत्तर देता. तुम्हाला वाटलं नाही का गन्ना का फन्ना चॅनलवर आपली मुलाखत गेली पाहिजे म्हणून? करणची मुलाखत पाहिली तुमची, करणला भरपूर हसलो तुमच्या मुलाखतीवर. मग तुम्ही आताही कोण हसून राहिले? आता तुम्ही मुलाखत लय भारी करता. म्हणजे मनोरंजन बी होत आणि लोकांना बी कळत आहे. म्हणजे मी मनोरंजन करतो बैला. मी पटात पैसे कमावतो, तुमची फुकटात मुलाखत, त्याचं काही नाही, आणि मी मनोरंजन करतो. नाही, पण त्याच्यामुळे तुमचं गन्ना का पन्ना म्हणजे हे नाव कुठनं आलं किंवा हे ते हा, हे गन्ना का पन्ना हे चॅनलचं नाव नसू शकतंय, तुम्ही एक कॉमेडी म्हणून दिलेलं आहे. मला असं वाटतं वैयक्तिक माझं चॅनल असं आहे. माझ्या चॅनल जेव्हा तुम्ही पाहसान तेव्हा प्रत्येकाच्या मुलाखती मी कॉमेडी करतो, मी शेतकऱ्यावर हे करतो, असं कोणताच कार्यक्रम नाही. आता मग सांगायला झालं तर माझ्यात 10 गुण आहेत. मी कबड्डीपटू, मी उत्कृष्ट भजन गायक, मी उत्कृष्ट वक्ता, मी उत्कृष्ट राजकारणी आहो. असे 10 गुण आहेत माझ्यात. मग राहिला विषय, मला एक असं म्हणायचं आहे की तुम्ही जेव्हा मी एवढी लांब मुलाखत घेत नसतो, कारण की मुलाखत फार 7 ते 8 मिनिटात अटपतो, पण तुम्ही जे समर्पक उत्तर देऊन राहिले, हे समर्पक उत्तर देताना मला नक्कीच असं वाटतं की तुम्ही राजकारणात 100% आहात. राजकारणात नाही, पण कसं आहे माहिती का, घरी बैलाचा सांभाळ आईच करते आपला, आणि सगळं तेच पाहते. आपण काय घरी म्हणजे एवढं बैलावर लक्ष देत नाही. ते खाणं पिणं, चारा पाणी, दूध वगैरे सगळं घरचेच करते. बरं, याची खिलाई काय? याला काय नाही, घरी असलो तर 2 लिटर दूध देतो फक्त. इथे पटावर नुसतं ते रतीब येते खिलार म्हणून, एवढं दूध देतो. बैलाला खर्च नाही. बैलाला खर्च नाही, बिना खर्चात. हा, बिगर खर्चात. तरी एक अपेक्षा सांगा मला की बा माय बैलाने हे केलं पाहिजे, की बरंबा मध्येच समाधानी आहे. आता बैरंबा मध्ये समाधानी बैल इकला होता मी,
पुढच्याकडून काही पैसे नाही आले आपल्याला, त्याचे पैसे आपण परत मारले. केवढा विकला तो? ह्यो 19 लाख रुपयाला गेला. आता इच्छा आहे का तुम्हाला? नाही विकायचा नाही बैल, मी पैसे परत दिले त्या माणसाचे. त्याच्याकडून पैसे आपल्याला टायमावर नाही आले, मी त्याचे ते पैसे परत करून टाकले. तुम्ही समोर काही सांगितलं बैलाचं नाव बटन आहे, पण तुमचं नाव काय ते सांग ना. माझं नाव कृष्णा राठोड. हा, कृष्णा सकाराम राठोड. कृष्णा भाऊची आपण मुलाखत घेतली, पण काही प्रश्न त्यांचे अनुत्तरित होते. कारण त्यांनी जेव्हा म्हटलं की मी पहिल्यांदा फोन आईला केला, पण आजकाल लोक पहिल्यांदा फोन बायकोले करतात. पण असं आईवर प्रेम असलेले कृष्णा भाऊ खरंच उत्तर देताना त्यांनी एवढं समर्पक उत्तर दिले. आता त्यांचं शिक्षण किती आहे हे एकदा विचारून. तुमचं शिक्षण किती आहे? माझं 8वी झालं. पहा, जे क्वालिफाईड लोक आहेत, इंजिनियर, प्राचार्य, अशा लोकांच्या आई वडील हे वृद्धाश्रमात राहतात. पण एकमेव अशिक्षित माणसं आहे किंवा शेतकरी आहे ज्यांचे आई वडील हे स्वतःजवळ राहतात. दादा, आपण मुलाखत दिली त्याच्याबद्दल तुमचं, आता तुम्हाला सांगायला गन्ना का फन्ना नाव का ठेव हे तुम्हाला सांगायचं राहिलं, तुम्ही विचारलं म्हणून. माझं नाव गणेश आहे म्हणून गन्ना, गन्ना म्हणजे ऊस, फन्ना म्हणजे मी बोलताना कोणाचीच ठेवत नाही, त्याच्यामुळे तो गन्ना का फन्ना अशा प्रकारचं हे नाव दिलं. हा, धन्यवाद दादा, आपण मुलाखत दिल्याबद्दल. तुम्हाला यापेक्षा यश लाभो आणि तुमचं आईवरचं प्रेम असंच निरंतर राहो ही शिवचर्यांनी प्रार्थना करतो. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामॅन राजू गवई सोबत. प्रिय दर्शकों, गन्ना का लाइक, सब्सक्राइब, शेयर करना विसरू नका.